नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 18वा एपिसोड. तर या विषयावर आज आपण चर्चा करणार. तर विषय असा, मोसंबी संत्रा बाग तानावर न येणे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की साहेब, बाग ही तानावर येत नाही आमची. मग आता बागेला ताण देत असताना आपल्याला माहीत असेल, आपण जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या बागेला ताण देणे म्हणजे तडण, बरेचसे लोक तडण म्हणतात. तर ताण देण्याची जी पद्धत असते, जो काळ असतो, तर आपली भारीची जमीन जर असेल तर आपण 60 दिवसाचा ताण देतो. मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर आपण 50 दिवसाचा ताण देतोय, आणि हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर आपण 30 ते 35 दिवसाचा ताण त्या ठिकाणी देतो. ताण म्हणजे तडण. भारीची जमिनीला 60 दिवस, मध्यम स्वरूपाच्या जमिनीला 50 दिवस आणि हलक्या स्वरूपाच्या जमिनीला आपण 30 ते 35 दिवस ताण देतो. तर जमिनीच्या प्रकारानुसार आपण ताण देत असताना 2 नंबरचा पॉईंट काय, जमिनीच्या प्रकारानुसार ताण देणे. भारीच्या जमिनीला 60 दिवस, मध्यम स्वरूपाच्या जमिनीला 50 दिवस, हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर 30 ते 35 दिवसाचा ताण आपल्याला सफिशियंट असतो. तानावर बाग सोडत असताना आपण ही कधी पण सोडू शकत नाही. आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला बागा या तानावर सोडायच्या असतात. त्याचं कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये कडाक्याची थंडीही असते वातावरणामध्ये. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये कडाक्याची थंडी असते, तीच थंडी कंटिन्यू डिसेंबर महिन्यात सुद्धा असते. तीच थंडी आपल्याला डिसेंबर महिन्यात बघायला मिळते. मग आता नोव्हेंबरचे 30 दिवस आणि डिसेंबरचे 30 दिवस, एकंदरीत 60 दिवस आपले आहे. तर इथं 60 दिवस आपण ताण देतो भारीच्या जमिनीला. आणि आपल्याला मध्यम स्वरूपात जमीन असेल तर नोव्हेंबर प्लस अर्धा डिसेंबर, हलक्या स्वरूपात जमीन असेल तर आपण नोव्हेंबर पूर्ण किंवा नोव्हेंबर अर्धा डिसेंबर अर्धा असा आपण ताणाचा पिरियड त्यावेळेस ठरवत असतो. आता हे झालं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आपण बागेला ताण द्यायचा. परंतु याच्यामध्ये लोक काय करतात, बरेचसे शेतकरी मेहनत वेळेवर न करणे, म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तर मेहनत वेळेवर न करणे म्हणजे काय, बरेचसे शेतकरी बाग तानावर सोडताना बागेमध्ये रोटाव्हिटर मारता. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जमिनीला ताण बसणे म्हणजे काय, जमिनीमधील असलेलं मॉइश्चर, ओलसरपणा हा कमी होणे. मग आता जमिनीचा मॉइश्चर, ओलसरपणा कमी कसा होतो, ज्यावेळेस जमिनीला अशा क्रॅक पडता त्यावेळेस आपण समजून घ्यायचं जमिनीतलं मॉइश्चर हे उडून गेलेलं आहे. जमिनीतलं मॉइश्चर ज्यावेळेस उडून जातं त्यावेळेस जमिनीला हलक्या क्रॅक पडता. जास्तच जर ताण बसला तर मोठ्या क्रॅक पडता. तर जमिनीला ताण बसताना क्रॅक पडणं गरजेचं ज्या ठिकाणी असताना आपण त्या ठिकाणी काय करतो, रोटाव्हिटर मारतो सुरुवातीलाच. मग रोटाव्हिटर मारल्यामुळं काय होतं, तुमची जमीन ही वरच्या जो सायंचं थर आहे तो भुसभुशीत होतो, म्हणजे त्याचं पावडर त्या ठिकाणी तयार होतं. आणि किती सोपं लॉजिक बघा, ते पावडर तुमच्या जमिनीमध्ये जे मॉइश्चर वर उडणार असतं वातावरणामध्ये ते उडू देत नाही, म्हणजे जमिनीला उलट त्या ठिकाणी ओलावा तयार करून ठेवण्याला मदत करते. आणि मग अशा वेळेस बाग तानावर येत नाही. तर याचा विपरीत बाग ही नवतीवर जाते, म्हणजे नवीन तगार म्हणतो आपण, नवीन पालवी त्या ठिकाणी फुटताना आपल्याला दिसते. कारण रोटाव्हिटर मारा, परंतु कधी मारायचा. आता आपल्याला माहीत असेल, आपण तानावर सोडलेली बाग 60 दिवसाला, 50 दिवसाला किंवा 35 दिवसाला. मग आता आपल्याला माहीत असेल, आपल्या ताणावस्था असताना आपण आपले दिवस राहिलेले 5-10 दिवस राहिलेले शेवटचे, जसं की 60 दिवस काळीची जमीन जर कोणी तानावर सोडली असेल, 50 दिवस झाले असेल, 10 दिवस बाकी आहे ताण यायला, तर त्या राहिलेल्या 10व्या दिवशी तुम्ही रोटर मारून घ्या, म्हणजे जमीन अजून तानावर येईल. 50 दिवसाचं मध्यम स्वरूपात जमीन असेल, 50 दिवस तानावर सोडलेली, त्यापैकी 40 दिवस झाले तर तुम्ही 10 दिवस अगोदर रोटर मारा, मग ती झाडं पुन्हा तानावर येते. शक्यतो तुम्हाला मेहनत न करता तानावर आणता येते झाडं, त्याच्यासाठी फवारण्याची तरतूद करावी लागते. ही आपली नैसर्गिक पद्धत आहे. ही नैसर्गिक पद्धत आपली तानावर आणण्याची. नैसर्गिक पद्धतीने बागा तानावर आणायच्या असेल तर आपल्याला अगोदर मेहनत करायची नाही. मेहनत करा, हलक्या हाताने रोटर मारा 4-6 इंच, परंतु बागेला पाणी द्यायच्या, खत द्यायच्या 7-8 दिवसा अगोदर रोटर मारा. तुम्ही सुरुवातीलाच जर रोटर मारून ठेवला तर ती बाग तानावर येत नाही. मग अशा वेळेस आपल्याला 30 ते 40% त्या ठिकाणी
फुलधारणा होताना दिसते. हे सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? मेहनत वेळेवर न करणे. आता राहिला विषय जमिनीच्या प्रकारानुसार ताण देणे, हाही आपण बघितलं. मेहनत वेळेवर न करणे, रोटर मारा परंतु ताण येईल असा रोटर मारा, अगोदर मारू नका. हे 2 मुद्द्याने आपल्याला जमिनीला मोसंबी संत्रा बागेला व्यवस्थित ताण आणता येतो. आता आर्टिफिशियली ताण आणण्याची पद्धत बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असेल. त्याच्यामध्ये आपण संजीवकाचा वापर करून झाडाच्या कंडिशननुसार, जमिनीच्या प्रकारानुसार आपण फवारण्या घेऊन आपण नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्या फवारण्या घेऊन आपण बागेला ताणावर आणतो. तो भाग वेगळा. आता जे लोक आर्टिफिशियली बागा ताणावर आणता फवारण्याद्वारे, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम तिथे निर्माण होतो. रिझल्ट त्यांना जो 30-40% कमी येतो, त्याचंही कारण आपण या ठिकाणी आज बघणार आहेत. तर फवारणीद्वारे सुद्धा बरेचसे शेतकरी म्हणतात, साहेब आम्ही फवारणी घेतली परंतु आम्हाला पाहिजे तसा त्या फवारणीचा रिझल्ट आला नाही. त्याचं पण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये आज करून घेणार. तर बघा, फवारणी करत असताना देखील झाडं ताणावर न येणे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. फवारणी करण्याची पद्धत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, बरेचसे शेतकरी काय करतात, फवारणी करताना साध्या पंपाने फवारणी करता. साध्या पंपाने फवारणी न करणे. मग आता साधा पंप म्हणजे कोणता? आपल्याला बाग स्ट्रेसवर आणायची, आपण संजीवकाचा वापर करतो, फवारणी घेतो. परंतु काही शेतकरी काय करतात, साध्या पंपाने फवारणी घेतात. साधा पंप म्हणजे कपाशीवर मारण्याचा पंप असेल, भाजीपाल्यावर मारण्याचा जो स्प्रे असतो, त्याची क्षमता नसते झाडाच्या आतमध्ये शिरून प्रत्येक पानावर फवारणी जाईल. कारण स्टोरेज तयार होत असताना थंडी प्रत्येक पानावर पडते, अन्नद्रव्य प्रत्येक पानातलं काडीमध्ये स्टोअर होतं. तसंच आपण जे वापरलेलं संजीवक आहे ते प्रत्येक पानावर पडणं गरजेचं आहे, जशी थंडी प्रत्येक पानावर पडते. मग आपण साध्या पंपाने फवारणी केल्यानंतर बाहेरच्या पानावरती ते द्रावण पडतंय आणि मधल्या पानावरती फवारणी जात नाही. त्यामुळे बागेला फक्त तुमच्या 30 ते 40%च त्या ठिकाणी रिझल्ट येतो. त्याच्यामुळं फवारणी करत असताना आपल्याला पिस्टन पंप म्हणजे पेट्रोल पंप असेल, STP असेल, ट्रॅक्टरनं जे मारतो आपण, तर या दोन्ही पंपापैकीच आपण स्प्रे करायचा, जेणेकरून आपल्या झाडाला, आपल्या बागेला व्यवस्थित ताण बसेल. त्याचप्रमाणे कीडनाशक मारलं तर किडीचा सुद्धा बंदोबस्त व्यवस्थित होईल. बुरशीनाशक जर मारलं तर बुरशीनाशकाचाही बंदोबस्त व्यवस्थित होतो. कारण झाड हे मोसंबी संत्र्याचं मोठं असतं, त्यामुळे साधा पंप त्या ठिकाणी चालत नाही. आणि फवारणी करण्याची अजून एक पद्धत सांगतो तुम्हाला. आपल्याला माहीत असेल 5 ते 10 वर्ष वयोगटातलं झाड जर असेल तर त्या ठिकाणी 1 लिटर पाणी आपल्याला लागतंय फवारणीला. हे सर्वांनी नोटीस करा. आणि 10 ते 20 वर्ष वयोगटातलं झाड असेल तर 2 लिटर पाणी आपल्याला फवारणीला लागायला पाहिजे. असं सिस्टम फवारणीचं असतंय. 5 ते 10 वर्ष वयोगटातील झाडाला फवारणी करत असताना एका झाडाला 1 लिटर पाणी लागायला पाहिजे. 10 ते 20 वर्ष वयोगटातल्या झाडावर फवारणी करत असताना आपल्याला 2 ते 2.5 लिटर पकडून घ्या, मोठं झाड असते, 2 ते 2.5 लिटर पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागायला पाहिजे, तरच ती फवारणी योग्य झाली असं आपण समजतो. आता बरेचसे शेतकरी काय करतात, 5 ते 10 वर्षाच्या झाडाला सुद्धा 2.5 लिटर पाणी त्या ठिकाणी वापरता. मग तुमच्या फवारणीचा खर्च डबल होतो आणि तुम्हाला तिथे आर्थिक लॉस आपल्याला बघायला मिळतो. आणि आर्थिक लॉससोबत काही फवारण्या अशा असतात की त्याचं संजीवक जर आपण जास्त वापरलं तर आपल्या झाडांवर स्कॉर्चिंग येणे, झाडावर रिॲक्शन येणे, त्यांच्या गुणधर्मामध्ये डिस्टर्ब होणे, सिस्टेमिक औषधं असतात काही. तर असं तुम्ही करू नका. व्यवस्थित काळजीपूर्वकच आपण ते काम हँडल करायचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 18व्या एपिसोडमध्ये आपल्याला आज ज्या विषयावर आपण चर्चा केली, बागा व्यवस्थित ताणावर कशा येत नाही आणि फवारणी करण्याची योग्य पद्धत कोणती असते, तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, सर्व समजलं असेल. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करू शकता.